मित्रांनो, टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवला। टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग आणि एकूण 5वा विजय ठरला। पाहूयात याविषयी सविस्तर माहिती। नमस्कार, मी सुरेश। इनसाइड स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, टीम इंडियाने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये इतिहास घडवलाय। टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवलाय। रोहित सेनने अंतिम सामन्यात किवीवर 4 विकेट्सने मात करत ट्रॉफीवर भारताचे नाव कोरले। न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं होतं। टीम इंडियाने हे आव्हान 6 विकेट्स गमावून 49 ओव्हरमध्ये पूर्ण केलं। टीम इंडियाने 254 धावा केल्या। टीम इंडियाची ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची एकूण 3री वेळ ठरली। तसेच टीम इंडियाने या विजयासह न्यूझीलंडला 25 वर्षापूर्वीचा हिशोब चुकता केलाय। कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल या दोघांनी विजयाचा पाया रचला। या दोघांनी 105 धावांची सलग भागीदारी केली। मात्र त्यानंतर टीम इंडियाने 17 धावांच्या मोबदल्यात झटपट 3 विकेट्स गमावल्या। शुभमन 31, विराट कोहली 1 आणि रोहित शर्मा 76 धावा करून आउट झाले। त्यामुळे टीम इंडिया अडचणीत। त्यानंतर अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर या दोघांनी चौथ्या विकेटसाठी निर्णायक 61 धावांची भागीदारी केली। त्यानंतर श्रेयस अय्यर 48 धावांवर बाद झाला। त्यानंतर अक्षर आणि के राहुल या दोघांनी 5व्या विकेटसाठी 20 धावा जोडल्या। त्यानंतर अक्षर पटेल 29 धावा करून माघारी परतला। त्यानंतर के राहुल आणि हार्दिक पांड्या या दोघांनी 6व्या विकेटसाठी 38 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली। मात्र विजयासाठी काही अवघ्या धावा हव्या असताना हार्दिक 18 धावा करून आउट झाला। त्यानंतर रवींद्र जडेजा मैदानात आला। जडेजाने काही धावा केल्या। त्यानंतर भारताला विजयासाठी 2 धावा हव्या होत्या, तेव्हा रवींद्र जडेजाने 49व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर चौकार ठोकला आणि टीम इंडियाने विजय मिळवला। तर के राहुल याने 33 बॉलमध्ये नॉट आउट 34 रन्स केल्या। तर न्यूझीलंड कडून कॅप्टन मिचेल सॅटनर आणि मायकल ब्रेसवेल या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या। तर कायले जेमिन्सन आणि रचिन रवींद्र या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट। त्याआधी टॉस जिंकून न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 251 धावा केल्या। डॅरेल मिचेल आणि मायकल ब्रेसवेल या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या। डॅरेल मिचेल याने 63 तर मायकल ब्रेसवेल याने 53 धावा यांचं योगदान दिलं। रचिन रवींद्र याने 37 तर ग्लेन फिलिप्सने 34 धावा केल्या। तर टीम इंडियासाठी कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या। तर मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा या दोघांनी 1-1 विकेट घेतली। टीम इंडियाने या विजयासह वर्ल्ड रेकॉर्ड केलाय। टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ही 3री वेळ ठरली। आतापर्यंत एकाही संघाला 3 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकता आलेली। टीम इंडियाने याआधी 2002 संयुक्त विजेता आणि 2013 साली चॅम्पियन ट्रॉफी उंचावली होती। त्यानंतर आता 14 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारतीय संघाने ही कामगिरी केली। टीम इंडियाने या विजयासह दुबईत अजिंक्य राहण्याचा विक्रम कायम राखलाय। टीम इंडियाचा हा या स्टेडियम मधील 11वा सामना होता। भारताचा हा दुबईतील 10वा एक दिवसीय विजयी ठरला। तर एकमेव मॅच टाय झाली होती। या विजयासह चॅम्पियन ट्रॉफी तब्बल 12 वर्षानंतर भारतात परतत आहे। या ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडियाला कोट्यवधी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले। त्याचबरोबर या स्पर्धेत पराभव पत्करावा लागल्यानंतरही न्यूझीलंड संघाला बक्षिसाची मोठी रक्कमही मिळाली। चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 8 वर्षानंतर झाली। यापूर्वी ही स्पर्धा 2017 मध्ये खेळण्यात आली होती। यंदा आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी एकूण बक्षीस रक्कम 6.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ठेवली होती, जी आवृत्तीच्या तुलनेत 53% आहे। यातून स्पर्धेतील विजेत्या संघाला सर्वाधिक वाटा मिळाला। टीम इंडियाला चॅम्पियन्स बनण्यासाठी 2.24 दशलक्ष US डॉलर्स म्हणजे सुमारे 20 कोटी रुपये देण्यात आले, जी या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे। याशिवाय भारतीय संघाला ग्रुप स्टेज मधील प्रत्येक विजयासाठी $34,000 म्हणजे अंदाजे 30 लाख रुपये देण्यात आले। दुसरीकडे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी टीम इंडियाला $125,000 म्हणजे अंदाजे 1 कोटी रुपये देखील मिळाले। विशेष म्हणजे न्यूझीलंडच्या संघालाही बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळाली आहे। यावेळी उपविजेता ठरलेल्या न्यूझीलंडच्या संघाला $1.12 मिलियन म्हणजेच 10 कोटी रुपये मिळाले। तर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना अंदाजे प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले। त्याचबरोबर ग्रुप स्टेज मध्ये सहभागी झालेले संघही रिकाम्या हाताने परतले नाही। बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या संघांना $3.5 लाख म्हणजे अंदाजे 3 कोटी रुपये मिळाले। याशिवाय पाकिस्तान आणि इंग्लंडच्या संघांना $1,40,000 म्हणजे 1 कोटी 20 लाख रुपये देण्यात आले। या सर्व टीम्सना $34,000 म्हणजे
ग्रुप स्टेज मधील प्रत्येक विजयासाठी अंदाजे 30 लाख रुपये आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठी $1,25,000 म्हणजे अंदाजे 1 कोटी रुपये स्वतंत्रपणे देण्यात आले. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्णपणे भारतीय संघाच्या नावावर होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या स्पर्धेत कोणत्याही संघाला भारताचा पराभव करता आला नाही. टीम इंडियाने ग्रुप स्टेज मध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पराभव केला होता. तसेच ग्रुप स्टेज मध्ये 3ही सामने जिंकणारा भारताचा एकमेव संघ होता. यानंतर भारतीय संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीत स्थान पक्के केले आणि फायनल मध्ये पुन्हा एकदा किवी संघाचा सामना केला. मात्र यावेळीही भारतीय संघाने उत्तम खेळ करत सर्वस्व राखले आणि सामना 8 गडी राखून जिंकून टीम इंडिया चॅम्पियन ठरली. या विजयाने संपूर्ण भारतात आनंदाचं वातावरण झालं असून सर्वजण सेलिब्रेशनच्या मोड मध्ये आहेत. या विजयाचा आनंद भारतीय संघानेही उत्तम घेतला. या विजयासोबतच क्रिकेटच्या मैदानात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची दोस्ती आणि अनोखा अंदाजही दिसला. न्यूझीलंडला नमवून चॅम्पियन बनल्यानंतर दोघेही भर मैदानात सेलिब्रेशन करताना दिसले. त्यांचा दांडिया खेळतानाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. अनेकदा रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे सेलिब्रेशन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. या चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही रोहित आणि विराट अनेक वेळा एकत्र मैदानावर रणनीती बनवताना दिसले. कॅप्टन रोहित शर्माच्या 76 धावा अर्धशतकाच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव करून आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 जिंकली. भारताचे हे सलग दुसरे आयसीसी विजेतेपद आहे. त्यानंतर संपूर्ण संघ जल्लोष करताना दिसला. त्याच वेळी रोहित आणि कोहलीने हातात स्टंप घेतले आणि त्यांच्या साह्याने ते दांडिया खेळू लागले. टीम इंडियाच जिंकणार हा प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या मनात विश्वास होता. पण रोहित शर्मा विजेतेपदानंतर निवृत्तीची घोषणा करणार की काय अशी सुद्धा भीती होती. रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिल्यानंतर या सर्व शक्यता आणि अफवांना पूर्ण विराम दिलाय. रोहितने स्पष्ट केलंय की या फॉर्मॅट मधून तो सध्या तरी निवृत्त होणार नाही. या फायनल आधी असा अंदाज लावला जात होता की रोहित शर्मा विजेतेपद मिळाल्यानंतर त्याच्या निवृत्तीची घोषणा करू शकतो. रोहित शर्माची हा त्याचा शेवटचा वन डे सामना असेल अशी देखील चर्चा होती. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विजेतेपद मिळाल्यानंतर रोहित शर्मा त्याच्या निवृत्तीच्या विषयावर काय बोलतो याकडे सगळं लक्ष लागलं होतं. रोहित शर्मा प्रेझेंटेशनच्या वेळी याबद्दल काही बोललाच नाही. सगळ्यांच्या नजरा प्रेस कॉन्फरन्सवर होत्या. त्यावेळी भारतीय कर्णधाराने सर्वांना एकदम स्पष्ट संदेश दिला. टीम इंडिया चॅम्पियन बनल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये रोहितने अनेक प्रश्नांची उत्तर पण दिली. पत्रकार परिषद संपवून रोहित जाण्यासाठी म्हणून जागेवरून उठला. त्याच वेळी तो बोलला, एक गोष्ट सांग, अजून एक शेवटची गोष्ट, मी या फॉर्मॅट मधून रिटायर होत नाही. पुढे कुठल्याही अफवा पसरू नयेत म्हणून स्पष्ट करतो. रोहितच्या या वक्तव्याने टीम इंडियाचे चाहते भरपूर खुश आहेत. रोहित फायनल मध्ये कॅप्टन इनिंग खेळला, सर्वात जास्त धावा केल्या व रिटायरमेंटच्या चर्चांना पूर्णविराम दिला. रोहितने याआधी सुद्धा अनेकदा आपला हेतू स्पष्ट केलाय. त्याला 2027चा वन डे वर्ल्ड कप खेळायचा आहे. रोहितला वन डे वर्ल्ड कप जिंकायचा. आधी T20 वर्ल्ड कप, त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. फक्त वन डे वर्ल्ड कप त्याच्या नेतृत्वाखाली जिंकता आलेला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वन डे वर्ल्ड कप 2023 मध्ये शानदार प्रदर्शन केले होते. पण अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. खरं तर आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीनंतर गौतम गंभीरचं कौतुक होत आहे. गेल्या काही दिवसात त्याच्या प्रशिक्षक पदावर टीका होत होती. वर्ल्ड स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धेत अपात्र ठरल्यानंतर टीकाकारांनी हद्द ओलांडली होती. पण गौतम गंभीरने शांतपणे टीम इंडियाच्या बांधणीत हातभार लावला. बुमराहच्या गैरहजेरीत स्पर्धा जिंकण्याचं मोठं आव्हान होतं, पण भारताने त्याची उणीव भासू दिली. अंतिम सामन्यापर्यंत भारताने 5 सामने जिंकले. भारताने साखळी फेरीत 3 सामने, उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. तसेच आतापर्यंत केलेल्या टीकांना विजयाचे उत्तर दिले. विजयानंतर रोहित शर्माने मन मोकळं केलंय. आम्ही संपूर्ण स्पर्धेत खूप चांगले क्रिकेट खेळलो. आम्ही आमच्या पद्धतीने निकाल मिळवणे ही एक उत्तम भावना आहे. आम्ही हा सामना कसा खेळलो याबद्दल खूप आनंदी आहे. हे माझ्यासाठी स्वाभाविक नाही, पण ते असे काहीतरी आहे जे मला खरोखर करायचे होते. जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा तुम्हाला संघाचा पाठिंबा हवा असतो आणि ते माझ्या बाबतीत होते. 2023च्या विश्वचषकात राहुल द्रविडने पाठिंबा दिला आणि आता गौतम गंभीर खंबीरपणे उभा आहे, असं रोहित शर्माने सामन्यानंतर सांगितलं. गौतम गंभीरच्या प्रशिक्षण पदाच्या कारकिर्दीत भारताने पहिलं विजेतेपद मिळवलं. या आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इनसाइड स्टोरी. धन्यवाद.